घरोघरी मातीच्या चुली मालिकेच्या 13 ऑगस्टच्या भागात इकडे आता ज्या ट्रेनमध्ये सारंग चाललेला असतो त्या ट्रेनचा भीषण अपघात झाल्याची बातमी रणदिवे कुटुंबाने पाहिलेली असते आणि सर्वांच्या पायाखालची जमीनच सरकलेली असते। तेव्हा नाना तिथे ऋषीला विचारतात की ही तीच ट्रेन आहे ना ज्यामध्ये आपला सारंग गेला आहे। तेव्हा ऋषिकेशही धक्क्यात असतो आणि तो हो म्हणतो। तर त्यानंतर सुमित्रा खूप वेड्यासारखी वागायला लागते। तिला हा धक्का सहनच होत नाही। ती तिथे ऋषीला सांगते की ऋषिकेश आणि सारंगला आपल्या पटकन फोन लाव, विचार त्याला तो सुखरूप असेल ना। तेव्हा जानकी पटकन आता सुमित्राला आधार देते। तर ऋषिकेश सांगतो की आई आपल्या सारंगला नाही काही होणार आहे। तर जानकी पटकन तिथे आता ऋषिकेशला सांगते की अहो टीव्हीवरती नंबर फ्लॅश होतो आहे, त्याच्यावरती संपर्क साधून बघा। ऋषी पटकन आता त्या नंबरवरती फोन लावतो। सगळेजण सारंगच्या काळजीमध्ये असतात। सगळेजण ही बातमी ऐकता क्षणी कोसळून गेलेले असतात। ऋषिकेशने फोन लावून तिथे आता चौकशी केलेली असते सारंगबद्दल आणि तो जेव्हा चौकशी करतो त्याला मोठा धक्काच बसतो। तर नाना तिथे ऋषिकेशला विचारतात की नक्की काय झालं आहे। ऋषिकेश बोलत नाही। इतक्यात आता सुमित्राला हा धक्का सहन होत नाही आणि सुमित्राला अचानक चक्कर यायला लागते। तर ऋषी जानकी दोघी आता तिला सावरतात। त्यानंतर जानकी पटकन आता पाणी घेऊन येते। सुमित्रा पाणी पिते। तेव्हा आता सगळेजण तिथे सुमित्राला आधार द्यायला लागलेले असतात, परंतु सुमित्राला सारंगची काळजी वाटायला लागते। जानकी सुमित्राला धीर देत म्हणते की आई आपल्या सारंग भाऊजींना नाही काही होणार आहे, देव आपल्या पाठीशी आहे ना। ऋषिकेश सुमित्राला सांगतो की आई तू अजिबात काळजी करू नको, सारंग कुठल्याही परिस्थितीत असला तरी मी त्याला सुखरूप घरी घेऊन येईनच। आणि त्यानंतर ऋषिकेश हा नाना सुमित्राला वचन देतो आणि तेथून जायला निघतो। ऋषिकेश पटकन आता सारंगला वाचवण्यासाठी धाव घेतो। तर घरातले सगळेजण कोसळून गेलेले असतात। तेव्हा जानकी सुमित्राला धीर देत असते। इकडे अपघाताच्या ठिकाणी आल्यानंतर ऋषिकेश पाहतो तर जिकडे तिकडे आता काही लोक गंभीर जखमी झालेले असतात, तर काही लोक तिथे गेलेली असतात। ते सगळं काही दृश्य पाहून ऋषी पुरता हादरलेला असतो। तो विचार करायला लागतो की देवा माझा सारंग कुठे असेल। त्यानंतर ऋषिकेश इकडे तिकडे शोध घ्यायला लागतो। तर तिथे आता अपघाताच्या ह्याच्यामध्ये जे जे लोक वाचलेले असतात त्याची यादी असते। तर ऋषिकेश पटकन आता त्या गर्दीत तसाच शिरतो आणि सारंग रणदिवे माझा भाऊ आहे त्याला शोधा असं सांगायला लागतो। परंतु तिथे गर्दी इतकी असते की खूप जास्त कलकलाट व्हायला लागलेला असतो। त्या हवालदाराला आता काही सुचत नसतं आणि एका व्यक्तीकडून आता ती यादीच फाटून जाते। तेव्हा तर ऋषिकेशला मोठा धक्का बसतो। सारंगला आता कुठे कसं शोधायचं, तो सुखरूप असेल की नाही, त्याच्या बाबतीत काय झालं असेल, ऋषिकेशला काहीही माहिती नसते। ती फाटलेली यादी जी असते ती पटकन आता कागद ऋषिकेश गोळा करतो आणि त्यानंतर एक एक कागद जोडून त्यामध्ये सारंगचं नाव आहे की नाही त्याचा शोध घेत असतो। तर इकडे रणदिवेंच्या घरी मात्र पुरते सगळे हादरून गेलेले असतात। तर जानकीने आता सुमित्रासाठी पाणी आणलेलं असतं। इतक्यात आजी मध्यस्थी करते आणि जानकीच्या हातून ग्लास फेकून देते आणि सांगते की तुझ्या हातून ही काहीही घेणार नाहीये। तर नाना सुमित्राला आता मोठा धक्काच बसलेला असतो। तेव्हा आता आजी तिथे सुमित्राला सांगते की कदाचित सांगता येत नाही हिने त्यात विषही घातला असेल। तेव्हा जानकीला हे शब्द ऐकताच मोठा धक्का बसतो। तर तिथे नाना आजीला ओरडतात। ते सांगतात की नक्की काय चाललं आहे सासूबाई तुमचं। आजी सुमित्राच्या मनात आता जानकी ऋषिकेशबद्दल विष पेरायला लागते। ती सांगते की नानासाहेब मला क्षमा करा, परंतु हिने स्वतःच्या नवऱ्याला विमानाने पाठवलं आणि माझ्या लाडक्या नातवाला ट्रेनने, आणि म्हणूनच हे सगळं काही घडलं आहे। ती असा कांगावा करायला लागते की जेणेकरून सगळ्यांचा तिच्या बोलण्यावरती विश्वास बसावा आणि प्रत्येकाने ऋषिकेश जानकीला झुगारावं, त्यांनाच दोषी धरावं। तेव्हा जानकी आपली बाजू मांडत आजीला सांगायला लागते की नाही आजी, खरं तर ना सारंग भाऊजींना त्या सेमिनारला जाता यावं म्हणून मी हे सगळं घाट घातलं आणि फ्लाईटचं तिकीट मिळत नव्हतं ना म्हणून ट्रेनचं तिकीट दिलं। मी फक्त त्यांच्या हितासाठी केलं। इतक्यात आता ऐश्वर्या येते आणि सगळ्यांना ऐश्वर्या म्हणते की बरोबरच आहे त्यांचं, सगळ्यांच्या हिताचं फक्त त्यांनाच कळतं ना। ऐश्वर्या आता खूप भडकलेली असते आणि तितकीच रडायला लागलेली असते। ऐश्वर्याला आता खरोखर सारंगची काळजी असते की नाही माहीत नाही, परंतु ऐश्वर्या सगळ्यांसमोर कांगावा करत जानकीवरतीच आरोप लावते। ती म्हणते की बरोबर आहे, या घरात सगळ्यांच्या हिताचं फक्त तुम्हालाच कळतं ना। तुम्ही ना वहिनी फक्त गोष्टी दुसऱ्यावरती लादता, कारण या घरात फक्त तुमचाच शब्द अखेरचा असतो ना आणि त्याचाच फायदा तुम्ही उचलता। तुम्हाला माहिती होतं ना की सारंगची जायची इच्छा नव्हती, नको नको म्हणत असताना माझ्या सारंगला तुम्ही बळजबरीने पाठवलं। फ्लाईटचं तिकीट अवेलेबल नव्हतं तरी तुम्ही ट्रेनने पाठवलं त्यांना। ऐश्वर्या मोठ्याने आता ढसाढसा रडायला लागलेली असते आणि ती जानकीला म्हणते की आता जर माझ्या सारंगला काही झालं आणि ते जर परत नाही आले ना तर त्यांच्या या सगळ्या घडण्याला तुम्ही जबाबदार असाल वहिनी। आणि ती ढसाढसा रडत असते। तेव्हा सुमित्रा पटकन तिला धीर देण्यासाठी जाते। सुमित्राच्या गळ्यात पडून तर
नाटकी ऐश्वर्या खूप जास्तच रडायला लागते। तर तिथे आता पटकन जानकी तिच्याकडे जाते आणि तिला धीर देत असते। तेव्हा सुमित्रा कधीच आत्तापर्यंतच्या जानकी घरात आल्यापासून तिच्यावरती ओरडलेली नसते, परंतु इथे आता सुमित्रा तिच्यावरती खूप चिडलेली असते। ती जानकीला सांगते की मी आहे ना इथे, मी घेते ना काळजी हिची, तू पटकन आधी ऋषिकेशला फोन कर आणि काय झालं आहे ते विचार। तेव्हा आता जानकी सांगते की आई मी फोन केला होता। तेव्हा सुमित्रा चिडते आणि सांगते की अगं मग परत फोन कर ना, चौकशी कर। नाटकी ऐश्वर्या ढसाढसा उगाच सारंगसाठी तिचा जीव तुटतोय असं फक्त दाखवत असते। तर इकडे ऋषिकेश आता ते सगळं काही चिठ्ठ्या गोळा करतो, परंतु त्याला सारंगचं नाव तिथे भेटतच नसतं। तर तिथला एक कर्मचारी आता ऋषिकेशला सांगायला लागतो की अहो साहेब त्यामध्ये नावं आहेत, परंतु मी ती लिस्ट वाचणारच होतो की त्या सगळ्या लोकांनी गोंधळ घालून फाडून टाकली। ऋषिकेश तिथे म्हणायला लागतो की अहो यात नाव सापडतच नाही आहे। त्यानंतर ऋषिकेश पटकन इन्स्पेक्टरकडे जातो आणि तिथे आता त्यांना हात जोडून रिक्वेस्ट करायला लागतो की माझा भाऊ सारंग रणदिवे हा त्यामध्ये होता की नाही मला माहीत नाही आहे, परंतु त्याची चौकशी करायची आहे। तेव्हा इन्स्पेक्टर आता धक्कादायक बातमी ऋषिकेशला देतात। ते सांगतात की अहो 4 डबे हे नदीमध्ये कोसळले आहेत, 200पेक्षा जास्त माणसं दगावले आहेत। आता तर मात्र ऋषिकेशला मोठा धक्काच बसतो। त्यानंतर इन्स्पेक्टर ऋषिकेशला सारंगच्या ट्रेनचा नंबर विचारतात। तेव्हा नंबर दिल्यानंतर ऋषीच्या मनात आता धाकधूक काही कमीच होत नसते। सारंगची खूप काळजी त्याला वाटायला लागते। तर हवालदार तोपर्यंत आता त्या नंबरचा शोध घ्यायला लागतो। हवालदार आता ऋषिकेशला धक्कादायक बातमी सांगतो की तोही डबा कोसळला आहे। तेव्हा तर आता ऋषिकेशच्या पायाखालची जमीनच सरकते। तेव्हा आता परत ऋषिकेश त्या इन्स्पेक्टरच्या हातापाया पडायला लागतो। तो सांगतो की माझा भाऊ त्याला काहीच झालं नसणार आहे साहेब, प्लीज तुम्ही शोध घ्या त्याचा प्लीज। इतक्यात एक हवालदार येतो आणि तिथे सांगतो की साहेब अजून एक बॉडी सापडली आहे। इन्स्पेक्टर ऋषीला आता सारंगचं वर्णन विचारतात, त्याने कोणते कपडे घातले होते ते विचारतात। तेव्हा ऋषिकेश त्यांना सांगतो की निळ्या रंगाचा शर्ट आणि निळ्या रंगाची जीन्स पॅन्ट घातली होती। इतक्यात आता हवालदार तिथे सांगतो की याच रंगाच्या कपड्याचा एक बॉडी सापडली आहे। आता तर मात्र ऋषिकेश पुरता कोसळून गेलेला असतो। तर इन्स्पेक्टर तिथे आता ऋषीला ती बॉडी पाहण्यासाठी सांगतात की जर त्यांचा भाऊ तो असेल तर त्यांना नेता येईल। ऋषिकेशला आता या बातमीवरती विश्वासच बसत नसतो की त्याचा सारंगला काही झालं असेल। त्यानंतर हवालदार ऋषिकेशला आता हाताला धरून ती बॉडी पाहण्यासाठी घेऊन जातात। तर इकडे रणदेवींच्या घरामध्ये नाना जानकीकडे आलेले असतात। जानकी खूप रडत असते। नाना तिला धीर देतात आणि ते सांगतात की अगं जानकी, ऋषिकेश तुझ्यावरती आम्हा सगळ्यांना सोपवून गेला आहे ना, अगं बाळा रडू नकोस। नाना जानकीला सांगतात की अगं संकटाच्या काळात पहिल्यांदा मी तुझ्या डोळ्यांमध्ये अश्रू पाहिले आहेत, परंतु या घराला सांभाळणारी सावरून घेणारी तूच तर आहेस ना, तुलाच या घराला आता आधार द्यायचा आहे जानकी। तेव्हा आता जानकी सांगते की नाना ऐश्वर्याला वाटतंय की मुद्दाम सारंगला तिकडे पाठवलं, परंतु तुम्हाला माहिती आहे ना नाना, मला माहिती आहे की मी जबरदस्ती केली, परंतु माझा हेतू चुकीचा नव्हता। नाना तिथे सगळ्यांना माहिती आहे की मी सेमिनारला सारंग भाऊजींना का पाठवलं होतं, परंतु सगळ्यांचा आता माझ्यावरती विश्वास असायला हवा ना की स्वप्नात सुद्धा मी असा विचार नाही करू शकत। जानकी हात जोडून नानांची माफी मागते। तर तिथे आता नाना तिला धीर देतात। तिला सांगतात की जानकी अगं ऐश्वर्या घाबरली आहे, ती दुःखात आहे, तिला समजून आता आपणच घ्यायला हवं ना। नाना जानकीला समजावतात की मला खात्री आहे सारंगला परत घेऊनच ऋषिकेश घरी येईल। तेव्हा आता जानकी थोडीफार टेन्शनमुक्त होते, परंतु धाकधूक अजून मनात तितकी असतेच। तर इकडे हवालदाराने आता ती जी बॉडी अजून एक भेटलेली असते ती पाहण्यासाठी ऋषिकेशला आणलेलं असतं। ऋषीला ती बॉडी पाहायला सांगितल्यानंतर सुद्धा आता ऋषिकेशची हिंमत होत नसते। ऋषिकेश एक एक पाऊल आता त्या बॉडीकडे पुढे टाकत असतो आणि त्याला सारंगचा एक एक प्रसंग आठवायला लागत असतो। सारंगने ऋषिकेशला धीर देऊन आधारही दिलेला असतो आणि सांगितलेलं असतं की तुझी जागा कधीच कोणी नाही घेऊ शकणार। ऋषिकेश आता विचार करतो आणि त्या बॉडीवरचा तो कपडा हटवणार, इतक्यात ऋषिकेश स्वतःचा हात पाठीमागे घेतो आणि त्याला वाटायला लागतं की नाही हा माझा सारंग नसणारच आहे, माझी हिंमत होत नाही आहे, माझं धाडस होत नाही आहे ती बॉडी पाहण्यासाठी। तर इकडे रणदेवींच्या घरात नाना सुमित्रावरती खूप चिडलेले असतात आणि ते तिथे तिला सांगतात की अगं ऐश्वर्या तुझ्यासमोर वाटते ते आरोप जानकीवरती लावत होती आणि तू निमूळपणे सगळं ऐकून का घेत होतीस। तिथे आता सुमित्रा उलट नाना सांगते की ऐश्वर्या काय चुकीचं बोलत होती, खरं तर सारंगला जानकीने पाठवायलाच नको होतं। फ्लाईटचं तिकीट जरी मिळत नसलं तरी जानकीला आता ट्रेनने सारंगला तिकडे पाठवायची काय गरज होती। तेव्हा आता नाना सुमित्राला सांगतात की अगं असं काय करतेस सुमित्रा, जानकीला माहिती होतं का की या ट्रेनचा अपघात होणार आहे आणि सारंगच्या भल्यासाठी तिने तो निर्णय घेतला होता ना, खरं तर तुझ्या मनात तिची जागा निर्माण करायची होती।
तेव्हा आता सुमित्रा तिथे म्हणायला लागते की मी असं काय केलं आहे की जानकी आणि ऋषिकेशला माझ्या मनात जागा निर्माण करावीशी वाटते. नाना सुमित्राला समजवतात. ते म्हणतात की हे बघ, या घरात आता सगळेजण दुःखात आहेत. आरोप प्रत्यारोप हे होतच राहणार, परंतु आपल्याला खंबीर उभं राहावं लागेल. तेव्हा आता सुमित्रा सांगते की माझा सारंग कुठे आहे, कसा आहे, तो ठीक असेल की नाही काही माहिती नाही आहे आणि आता तुम्ही मलाच वरती सुनावताय. तेव्हा आता नाना सांगतात की अगं मी सुनवत नाही आहे तुला, परंतु मला फक्त एवढंच वाटतंय की काट्याचा नायटा या घरात होऊ नये. नाना आता ऐश्वर्याबद्दल तिथे सुमित्राला सांगायला जाणार इतक्यात सुमित्रा सांगते की मला नाही वाटत की ऐश्वर्या काहीच चुकते आहे. हे बघा, मला मान्य आहे की मागच्या वेळेस तिच्याकडून खूप मोठ्या चुका झाल्या आहेत, परंतु यावेळी ती अगदी बरोबर आहे. तिच्या नवऱ्याचा एवढा मोठा अपघात झाला आहे, तो कसा असेल माहिती नाही आहे आणि तिने आता ते दुःखही व्यक्त करायचे नाही आहे का. तर इकडे कारस्थानी ऐश्वर्याला काही दुःख वाटत नसतं. उलट आता ही गुड न्यूज आहे असं सांगून तिने सयाजीरावांना घडला सगळा प्रसंग सांगितलेला असतो. तर सयाजीराव सुद्धा आपल्या लेकीच्या बाजूनेच असतात आणि ते म्हणायला लागतात की अरे वा, हे तर बेस्टच झाले की करायला गेली एक आणि एकावर एक चांगले गिफ्टच मिळालं आपल्याला. तेव्हा आता ऐश्वर्या सांगते की काय सांगू डॅडा, रडून रडून ना माझं डोकं दुखायला लागलं आहे. या घरात काय माहोल झाला आहे बाप रे बाप. अहो, जो किल्ला इतके दिवस आपण लढवत होतो ना, तो असा चुटकीसरच्या आपल्या हाती आला आहे. नीच ऐश्वर्या तिथे आता सयाजीरावांना सांगते की परंतु या घरात ना तो लोकरीचा गुंड तो एकच होता ना मला एंटरटेन करायला. आता झालं, तोही गेला आणि मला डॅडा पक्की खात्री आहे की तो काय आता परत नाही येऊ शकणार आणि या सगळ्याचं खापर आता ऋषिकेश जानकीवरती फुटणार. बघा आता ती सुमित्रा त्यांना कशी घराबाहेर काढते आहे ते. ऐश्वर्या सयाजीरावांना सांगते की डॅडा, तुम्हाला या सगळ्यांमध्ये एक गोष्ट कळते आहे का, म्हणजे आता तो लोकरीचा गुंडा तर गेला, ऋषिकेश जानकी आता जाणार, मग आता रणदेवेंचा बनाबना बिझनेस सगळा माझ्या हाती येणार. आता बघा की या घराची मी कशी वाट लावते ते. तेव्हा आता सयाजीराव सांगतात की हे पोरी, सगळं काय आहे ना ते जरा धीराने घे, नाही म्हणजे आता सगळं करून सवरून नामानिराळी कसं राहायचं या सगळ्या गोष्टींमध्ये तू तरबेज झाली आहेस. कपटी ऐश्वर्या तिथे आता सयाजीरावांना सांगते की ठीक आहे डॅडा, चला या इथे तुमच्या गेलेल्या जावयाचं सांत्वन करायला, नाही म्हणजे तू परत येईल असं तर मला अजिबात वाटतच नाहीये. तर तिथे आता सयाजीराव हसून सांगतात की नक्कीच येणार. तर इकडे आता सांगितल्या गेल्यानुसार ऋषिकेशने खूप सारी हिंमत गोळा करून अखेर आता ती बॉडी उघडून पाहिलेलीच असते आणि जेव्हा ऋषिकेशने ती बॉडी उघडून चेहरा जेव्हा पाहतो तेव्हा त्याला मोठा धक्काच बसलेला असतो. तर हा भाग आता इथेच संपतो. जानकीने ऋषिकेशला आता फोन केलेला असतो आणि सारंगबद्दल चौकशी करत असते. तेव्हा ऋषिकेश सांगतो की खूप जोरजोरात रडायला लागतो आणि सांगतो की डेड बॉडी दाखवली आहे. तेव्हा जानकीला मोठा धक्काच बसतो. ही बातमी घेऊन जेव्हा जानकी सुमित्राकडे येते तेव्हा सुमित्राला हा धक्का सहनच होत नाही आणि तिला आता जबरदस्त अटॅक येतो. तर गुलाब पटकन आता ही बातमी घेऊन ऐश्वर्याला सांगतो. तर तिथे आता ही धक्कादायक बातमी ऐकून आजीला सुद्धा धक्का बसत ती कोसळते. तर जानकी नाना या दोघांनी पटकन आता सुमित्राला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेलं असतं. तर आता सारंग सापडणार का, ऋषिकेश त्याला सुखरूप घरी कसा घेऊन येणार व ऐश्वर्याने आता जानकी ऋषिकेशवरती लावलेले आरोप खोटे आहेत ते दोघे कसं सिद्ध करून दाखवणार हे पाहणं खूप मनोरंजक ठरणार आहे. घरोघरी मातीच्या चुली मालिकेचे एपिसोड पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब